आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. वेळ निसटतोय आणि परिस्थिती हाताबाहेर जात चालली. एका निर्णयावर सगळं अवलंबून होतं. आत काय घडत होतं कुणालाच कल्पना नव्हती. बाहेर धावपळ सुरू होती आणि आत वाढत जाणारं संकट. विश्वास टिकेल की विश्वासघात जिंकेल, या पुढचे क्षण सगळं कायमचं बदलू शकत होते. ताई, तुम्ही आत नाही जाऊ शकत. गेटवर उभ्या असलेल्या माणसांनी रूपाला गेटवरच अडवलं. का? पण मी नेहमी येते इथे, मला ओळखत नाही का? ओळखतो, पण मोठ्या साहेबांच्या ऑर्डर्स आहेत की तुम्हाला आत सोडायचं नाही. अरे पण का? ते आम्हाला माहिती नाही, पण आम्ही तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही. तसं रूपाला आता अजूनच काळजी वाटू लागली. तिला आत जायला बंदी केली आहे म्हटल्यावर मामला नक्कीच गंभीर आहे एवढं तरी तिला समजलं होतं. जबरदस्तीने तर ती आत घुसू शकत नव्हती, कारण तिच्या समोर असलेली दोन्ही माणसं पैलवानापेक्षा कमी नव्हती आणि युवराजच्या ऑर्डर्स आहेत म्हटल्यावर ते तिला उचलून बाहेर फेकायलाही कमी करणार नाहीत, हे सुद्धा तिला माहिती होतं. इथे आपल्याला शक्तीपेक्षा युक्तीने खेळावं लागेल एवढं तर ती समजून गेली. ती चुपचाप मागे फिरली, तिच्या स्कूटीकडे निघाली. तिकडे गेल्यावर तिने पुन्हा युगाला फोन करून पाहिला. पण तिचा फोन स्विच ऑफच येत होता. आता काय करू? कसा कॉन्टॅक्ट करू युगासोबत? तितक्यात तिची नजर किर्लोस्करांच्या गेटवर गेली. सरू हातात एक भलं मोठं ताट घेऊन बाहेर पडत होती. तिच्या समोर गाडी येऊन थांबली तशी सरू ते ताट घेऊन आत बसली. सरूला बघताच रूपाच्या डोळ्यात चमक आली. युगापर्यंत पोहोचायचंय म्हटल्यावर सरूपेक्षा चांगलं ऑप्शन तिला भेटूच शकणार नव्हतं. सरू गाडीत बसताच गाडी सुरू झाली. गाडी रूपाच्या समोरूनच धूळ उडवत निघाली. तशी रूपा पळतच तिच्या स्कूटी जवळ गेली आणि स्कूटी स्टार्ट करून ती गाडीचा पाठलाग करू लागली. एक 10 मिनिटांनंतर त्यांची गाडी एका मंदिरासमोर येऊन थांबली. तशी रूपाने सुद्धा तिची स्कूटी बाजूला थांबवली. खाली उतरत पटकन तोंडाला स्कार्फ बांधला. सरू खाली उतरली आणि हातातलं ताट घेऊन त्या मंदिरात गेली. ती आत जाताच ड्रायव्हरने गाडी थोडी बाजूला घेतली आणि त्याचाच फायदा घेऊन रूपा पळतच त्या मंदिराच्या आवारात शिरली. आत जाताच तिची नजर सरूला शोधू लागली. ती इकडे तिकडे बघतच होती. तितक्यात तिच्या पर्स मधला फोन वाजला. तिला वाटलं सक्षमचा फोन असेल म्हणून तिने पटकन फोन पाहिला, पण तो एक अननोन नंबर होता. आता कोण फोन करतय मला? हॅलो, रूपाताई बोलताय का? हो, आपण कोण? अहो, मी सरू बोलते. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. सरू?
तू ज्या मंदिरात आहेस ना, मी पण तिथेच आहे. मला पण तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तू कुठे आहेस सांग मला, मी लगेच येते. मी ना मंदिराच्या मागच्या बाजूने. लवकर या, माझ्याकडे फार वेळ नाहीये. ओके ओके, तू आहेस तिथेच थांब, मी लगेच आले. रूपाने फोन कट केला आणि पळतच मंदिराच्या मागच्या साईडने निघून गेली. सरू तिथे तिचीच वाट बघत उभी होती. रूपाताई, युगा कुठे, कशी आहे आणि घरात नक्की काय चाललंय? रूपाताई, ताईसाहेब अजिबात चांगल्या अवस्थेत नाहीयेत. काल आऊसाहेबांनी भैयासाहेबांनी त्यांना खूप मारले आणि आज त्यांचं लग्न जबरदस्ती त्या माणसासोबत लावणार आहेत. आऊसाहेबांनी मला हा चुडा देवाच्या पायाशी ठेवून पूजायचं काम दिलं होतं. तेव्हाच सगळ्यांच्या नकळत ताईसाहेबांनी त्यांचा निरोप मला तुमच्यापर्यंत पोचवायला सांगितला. कसला निरोप? रूपाताई, त्यांना हे लग्न करायचं नाहीये. सध्या घरातली परिस्थिती एवढी वाईट आहे की त्या घराच्या बाहेरच पडू शकत नाहीत. नाहीतर ते दोघे पण त्यांचा जीव घेतील. तुम्ही प्लीज काहीतरी करा आणि त्यांना यातून सोडवा. ते तर आम्ही करणारच आहोत. तू मला फक्त इतकं सांग, लग्नाचा मुहूर्त किती वाजताचा आहे? कसला मुहूर्त आणि कसलं काय? घरातल्यांना फक्त एकदा त्यांचं लग्न करून त्यांना घराबाहेर काढण्याची घाई झाली. अर्ध्या तासात ते पाहुणे येतील पण, आणि मग लगेच लग्नाच्या विधींना सुरुवात होईल. रूपाताई, ताईसाहेब सकाळपासून फक्त रडतायत. त्या राक्षसांनी त्यांना काही खायला पण दिलं नाही. मला तर त्यांची अवस्था बघवेनाच झाली. तुम्ही प्लीज करा ना काहीतरी. त्यांना जर घरातून पळवायचं असेल ना, तर मी पण तुमची मदत करेन. तुम्ही फक्त काय करायचंय तेवढं मला सांगा. यात माझा जीव गेला ना तरी पण चालेल, पण ताईसाहेबांचं लग्न त्या माणसासोबत होता कामा नये. खूप घाणेरडा माणूस आहे तो. जेवायला आला होता ना, तेव्हाच हावरटासारखा ताईसाहेबांकडे बघत होता. मला तर ते बघूनच खूप किळस वाटली. ताईसाहेबांचं लग्न त्या माणसासोबत झालं ना, तर जिवंतपणी नरक यातना भोगावे लागतील त्यांना. त्याची काळजी तू नको करूस सरू. युगाचं लग्न त्या माणसासोबत नाही होणार. तू फक्त माझं एक काम कर. काय करू? 1 मिनिट थांब. रूपाने घाईघाईने तिची पर्स काढली. त्यातून तिची कॉन्टॅक्ट्सची छोटीशी डायरी काढली आणि पेन बाहेर काढला. त्यात पटापट काहीतरी लिहिलं. हे घे, ही एवढी चिठ्ठी फक्त युगाला दे आणि सांग की आम्ही तिला या सगळ्यातून नक्की सोडवू. सरूने ती चिठ्ठी घेतली आणि ब्लाउज मध्ये टाकली. तू जा आता. सरू निघून गेली. ती जाताच रूपाने लगेच तिचा फोन काढला आणि सक्षमला फोन लावला. अगदी एकाच रिंगवर तिचा फोन उचलला गेला. हा रूपा, बोल. पोचलीस का तू त्यांच्या घरी? काय न्यूज आहे? इट्स ओके? मी घरी गेले होते, पण त्या लोकांनी मला आज सोडलं नाही. बट युगाची जी पर्सनल मेड आहे, माझं तिच्यासोबत बोलणं झालं. आय थिंक युगाने तुम्हाला जमीन विकल्याचं युवराजला कळलं असावं, म्हणून त्या लोकांनी काल तिला खूप मारलंय आणि आज तडकाफडकी तिचं लग्न त्या रानडुकरासोबत लावायला निघालेत. हे बघा मिस्टर पाटील, युगाने तुमच्यावर विश्वास ठेवून ती जमीन तुम्हाला दिली. आता तुमची वेळ आहे प्रॉमिस पूर्ण करण्याची. आजच्या आज मला माझी मैत्रीण त्या नरकातून बाहेर पाहिजे. बाकी मला काहीच माहित नाही. व्हॉट? त्यांनी तिच्यावर हात उचलला? हो, सरू म्हणाली की त्यांनी तिला काल खूप मारले. ती सकाळपासून कंटिन्युअसली रडते. ते लोक तिच्या रक्ताचेच आहेत ना, की अडॉप्ट केलंय त्यांनी तिला? आणि कोणता भाऊ स्वतःच्या बहिणीवर हात उचलतो, ते पण मोठ्या बहिणीवर? म्हणायला ते फक्त तिच्या रक्ताचे आहेत,
पण त्यांच्या मनात तिच्याबद्दल काहीच दयामाया नाही. आणि तो युवराज तर तसाही तिचा सावत्र भाऊ आहे. त्याला फक्त पैशांची हाव आहे. पैशांपुढे तो नाती भीती काही मानत नाही. तुम्ही कुठे आहात? तुमची जी काही माणसं असतील ना ती कामाला लावा, नाहीतर तिकडे काही पण करा, पण आजच्या आज युगाला तिथून सोडवा. डोंट वरी, तिचा आजचा त्या घरातला शेवटचा दिवस असेल आणि त्यानंतर तिच्या घरच्यांची तिच्यावर हात उचलायचीच काय, पण तिच्याकडे नजर वर करून बघायची पण हिंमत होणार नाही. पुढचं सगळं मी बघून घेतो. आता तू घरी जा. नाही, मी पण तुमच्या सोबत येणार आहे. मला युगाला भेटायचंय. मूर्खासारखी बडबडू नकोस. त्या युवराजने तुला माझ्यासोबत बघितलं ना तर उद्या तुझ्यावर पण डूब धरेल. मी सांगतोय ना तुला, मी तिला व्यवस्थित त्या सगळ्यातून बाहेर काढेन. सो ट्रस्ट मी. तू घरी जा. युगाला तिथून बाहेर काढल्यानंतर मी तुझं तिच्याशी फोनवर बोलणं करून देईन. प्रॉमिस? येस, आय प्रॉमिस. ओके, बाय. सक्षमने फोन ठेवून दिला. काही वेळातच त्यांची गाडी एका घरासमोर येऊन थांबली. गाडी थांबताच वकील घाईघाईने घराच्या पायऱ्या उतरून गाडीजवळ आले आणि सक्षम शेजारी बसले. बाकी पेपर्स रेडी आहेत? हो, बाकीचे सगळे पेपर्स रेडी आहेत. मला फक्त तो एक पेपर हवाय, म्हणजे मला फाईलला जोडता येईल. फाईन. सक्षमने त्याच्या बॅगमधून पेपर काढून लॉयरकडे दिला. तसं त्यांनी तो त्यांच्या फाईलला अटॅच केला. वकिलांना घेऊन सक्षमची गाडी वेगाने किर्लोस्करांच्या घराकडे धावू लागली. इकडे सगळे नाश्त्यासाठी जमले होते. फक्त सक्षम मिसिंग होता. दर्श, ध्रुव, सक्षम नाही आला तुमच्यासोबत खाली? आई, भाई सकाळीच कुठेतरी बाहेर गेलाय. बाहेर? ते पण इतक्या सकाळी? एंजल, असेल त्याचं काहीतरी काम. आपण नाश्ता करून घेऊ. या मुलाचं नक्की काय चालू आहे देव जाणे. काल रात्री म्हणाला की छातीत जळजळ होते आणि आता सकाळीच उठून न सांगता बाहेर गेले. का कुणाच ठाऊक, पण आज काहीतरी वेगळंच फील होतंय. हुरहुर जाणवते नुसती. दुर्वा नाश्त्याला तर बसली, पण तिच्या मनात मात्र सक्षमचेच विचार सुरू होते. मुलीला घेऊन या. तसं आऊसाहेबांनी सरूकडे पाहिलं. ए पोरी, जा, जाऊन युगाला घेऊन ये जा. सरू चुपचाप मान हलवत युगाच्या रूमकडे निघाली. इकडे युगा नवरीच्या साज शृंगारात तिच्या रूम मध्ये बसून होती आणि पुन्हा पुन्हा हातातली चिठ्ठी वाचत होती. घरी येतात सरूने सगळ्यांच्या न कळत रूपाने दिलेली चिठ्ठी तिला दिली होती. युगा, हिम्मत हारू नकोस. उलट हीच वेळ आहे हिम्मत दाखवायची. मिस्टर पाटलांना मी तुझ्याबद्दल सगळं कळवलंय. ते तुला आज नक्की सोडवतील. तू फक्त त्यांची साथ दे. आज जर तू पाऊल मागे घेतलंस ना तर आयुष्यभर तुला त्या रानडुकरासोबत संसार करावा लागेल. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या 4-5 ओळी युगा पुन्हा पुन्हा वाचत होती आणि प्रत्येक ओळीसोबत सक्षमचा चेहरा आठवत होती. कुठे आहात तुम्ही? प्लीज या आणि सोडवा मला इथून. मला नाही राहायचं इथे.
ताईसाहेब, मुहूर्ताची वेळ झाली. आऊसाहेबांनी तुम्हाला खाली बोलवलंय. युगाने चिठ्ठी एकाच हाताच्या मुठीत घट्ट आवळून धरली आणि दुसऱ्या हाताने डोळे पुसत ती उठून उभी राहिली. 1 मिनिट थांब सरू, मी वॉशरूमला जाऊन आले. ती वॉशरूम मध्ये गेली. आत जाताच तिने शेल्फवर ठेवलेली एक छोटीशी बॉटल हातात घेतली आणि समोरच्या आरशात पाहिलं. आज जर तुम्ही वेळेत आलात तर ठीक आहे, नाहीतर या घरातून माझी वरात नाही, माझी अर्थी निघेल. ती एकटक त्या रॅट पॉइझनच्या बॉटलकडे बघत होती. युगाने ती बॉटल स्वतःच्या ब्लाउज मध्ये कोंबली. डोळ्यातले अश्रू पुसत निर्विकार चेहऱ्याने ती बाहेर आली. तसा सरूने तिला आधार दिला. तिला चालताना सुद्धा त्रास होत होता. ती एक एक पाय ओढत चालत होती. सरू तिला घेऊन हॉलमध्ये आली. तसं तिचं लक्ष समोर गेलं. हॉलमध्येच लग्नाचा होम पेटवला गेला होता. आजूबाजूंनी काही निवडक माणसं उभी होती. तसं तिचं लक्ष नवऱ्या मुलाकडे गेलं. त्याने पुन्हा एकदा तिच्यावरून खालपासून वरपर्यंत नजर फिरवली आणि एका वेगळ्याच नजरेने हसला. तू फक्त माझ्या शरीराची स्वप्न बघ, हे शरीर तर तुझं कधीच होत नसतं. तिने स्वतःच्या छातीवर हात ठेवला, जिथे ती रॅट पॉइझनची बॉटल ठेवली होती. सरूने तिला दुसऱ्या पाटावर बसवलं. ती सुद्धा निर्विकार चेहऱ्याने त्या पाटावर बसली. कुणास ठाऊक का, पण त्या क्षणाला तिला भीती वाटतच नव्हती. तिचा निर्णय तिने घेतला होता. सक्षमने तिला या सगळ्यातून वाचवलं तर ठीक, नाहीतर स्वतःचा जीव द्यायचा, हे तिने आज ठरवून टाकलं होतं. त्यामुळे तिला आता कशाचीच भीती वाटत नव्हती. ते म्हणतात ना, माणसाच्या मनातून एकदा का मरणाची भीती निघाली की मग तो कशालाही घाबरत नाही. तसंच काहीसं तिचं झालं होतं.